एक चमत्कार व्हावा, एक चमत्कार व्हावा, एक जादूच व्हावी, याव गगनातून खाली एक विमान, त्यातून उतराव माझ्या अभिमान, भिमान, उतराव माझ्या अभिमान. तर बाबासाहेब पूर्ण आयुष्याला समप करतात तीनच गोष्टीमध्ये की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. भारतीय असणं म्हणजे तुम्ही संविधानाला फॉलो करणं आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की आधी शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला अन्न वस्त्र निवारा लेट मिळाला चालेल, पण तुम्हाला भूक असायला हवी ती ज्ञानाची, तरच तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी मिळवता येतील. महामानव म्हणा किंवा खरा माणूस काय असतो, मानवता काय असते, माणसाने माणसाची माणसासारखं वागावं. जिथे कुठे अन्याय होत असेल तिथे विद्रोह झालाच पाहिजे, रिबेल हा झालाच पाहिजे. जर उद्याच्या पिढ्यांना सूर्य बघायचा असेल तर तुम्हाला आजचा अंधकार हा मिटवावाच लागेल. बाबासाहेबांना आम्ही किंवा तुम्ही सर्वजण, आपण सगळेजण मनातून फक्त थँक्स म्हणू शकतो. हम थे हारे बेसहारे किस्मत से थे बेचारे, कोई भी साथ ना चला, हमको रोका हमको टोका, अंधियारों में था झोंका, कोई भी आगे ना बढ़ा, तेरे आने से पिछड़ों को है मिला, जीने का एक नया रास्ता, तेरे आने से पिछड़ों को है मिला, जीने का एक नया चांस. भीम बाबा थँक्स, भीम बाबा थँक्स, भीम बाबा थँक्स. जय भीम. मी फराह खान, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे 14 एप्रिलला, आणि त्यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत शिंदेशाही घराण्यातले डॉक्टर उत्कर्ष शिंदे, ज्यांनी डॉक्टरकी मिळवलेली आहे आणि त्याचबरोबर ते संगीताची जोपासना सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने करतायत आणि बिग बॉसचं घर सुद्धा त्यांनी गाजवलेलं आहे. अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करून त्यांनी स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलायचं झालं तर मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक नाव नाही आहे, तर हा एक विचार आहे. आणि त्यानिमित्त त्यांना आता त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला आदरांजली अर्पित करायची आहे. आपण शब्दांमध्ये त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करूयाच, पण त्याचबरोबर सुरांच्या माध्यमातून तुम्ही स्वतः लिहिलेलं एखादं गाणं आमच्या प्रेक्षकांसाठी प्रेझेंट करा आणि सुरुवात आपण तशीच करूयात. सर्वप्रथम न्यूज 18चे खूप खूप आभार की इतका उत्तम उपक्रम तुम्ही सर्वजण राबवताय. कारण का बाबासाहेबांना ओळखत कोणी नाही असा कोणीच नाही आहे ऑब्व्हियसली, पण हे दररोज दरवेळेला तुम्ही काही ना काही माणसांसाठी, प्रेक्षकांसाठी बाबासाहेबांचे विचार घेऊन येतात. त्यासाठी तर तुम्हा सर्वांचे थँक्स. आणि आता भीमजयंती येते, बाबासाहेबांची जयंती येते, तर सगळ्यांच्या मनामध्ये जे आहे ते आता माझं नुकतंच गाजत असलेलं गाणं. एक चमत्कार व्हावा, एक चमत्कार व्हावा, एक जादूच व्हावी, एक चमत्कार व्हावा, एक जादूच व्हावी, याव गगनातून खाली एक विमान, याव गगनातून खाली एक विमान, त्यातून उतराव माझ्या अभिमान, भिमान, उतराव माझ्या अभिमान, त्यातून उतराव माझ्या अभिमान, भिमान, उतराव माझ्या अभिमान. वा वा. आणि मला असं वाटतं की हे सॉन्ग तुम्ही गाताना आता जेवढं चांगलं वाटतंय तेवढंच ते बघायलाही चांगलं आहे. कारण AIच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आता हयात असते तर ते कशा पद्धतीनं उतरले असते हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे. तर तो एक चांगला प्रयोग आपल्याला म्हणता येईल. पण त्याच वेळेला तुम्ही जसं सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी कोणाला किंवा त्यांचे जे विचार आहेत त्याच्याविषयी कोणाला माहीत नाही असा एकही व्यक्ती नसेल. पण जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलतो त्यावेळेला त्यांचं पुस्तक प्रेम, ते ज्या पद्धतीनं पुस्तकं वाचायचे, तासनतास अभ्यास करायचे, हे प्रत्येक जण ते आठवतं आणि त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच्यामध्ये मला नाही माहित की कोणी तेवढंच सफल होत असेल. तर त्याविषयी काय सांगाल? खूप बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे आपल्या सगळ्यांसमोर एक्झाम्पल ठेवलेलं आहे, हो, की जर जगामध्ये तुम्हाला तुमचं स्थान, तुमचं इम्पॉर्टन्स किंवा तुमची आयडेंटिटी घडवायची असेल तर बाबासाहेब पूर्ण आयुष्याला समप करतात तीनच गोष्टीमध्ये की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बऱ्याच वेळेला मला जे दिसतं किंवा मला जे अनुभवायला मिळालं की माणसं त्याचा
गांभीर्याने त्या 3 शब्दांचा अभ्यास करत नसतील असं मला वाटतं किंवा ती गोष्ट समजत नसतील. बाबासाहेब ज्यावेळेला शिका म्हणतात तेव्हा ते फक्त पुस्तकी ज्ञान किंवा त्याला शिक्षण म्हणत नाहीत. बाबासाहेब म्हणतात की शिक्षण ते ज्याच्यामध्ये राईट आणि रॉंग, ज्याच्यामध्ये आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नाही, ज्याच्यामुळे मानवता काय, माणुसकी काय, म्हणजे शिक्षण काय, जगण्यासाठीचा आपण जे माणूस म्हणून जन्म घेतलेला आहे ते काय आहे ते शिक्षण असावं. संघटित होणं म्हणजे फक्त मी ह्या जातीतली माणसं मला संघटित करायची तसं नसावं. संघटित म्हणजे की तुम्ही तुमचे विचार, तुमचे टास्क, तुमची मानवता, तुमचे सगळे एकामेकांबद्दलचे पॉझिटिव्ह थॉट्स याचं संघटन करणं. डेव्हलपमेंटसाठी ज्या गोष्टी लागतात त्याच्यासाठी वेगवेगळ्या माणसांनी एकत्रित येणं म्हणजे संघटन. संघर्ष म्हणजे डेव्हलपमेंटसाठी तुमची तगमग, तुमचं हार्डवर्क, हार्डशिप, त्याचं मला असं वाटतं की ते संघर्ष आहे. बरोबर. म्हणजे कुठल्याही माणसाला जर डेव्हलपमेंट किंवा काही अचीव्ह करायचं असेल, जे बाबासाहेबांनी करून दाखवलं, त्यांनी शिक्षण घेतलं, त्यांनी त्यांचं संघटन दाखवलं आणि मग तो त्यांनी संघर्ष केला. बाबासाहेब हे इतकं वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी जे काही शिक्षण घेतलं, ज्या वेळेला ते बाहेर होते आणि त्यांना त्यांच्या शिक्षणामुळे जी पदवी मिळाल्या, त्या पदवीचा आधार घेऊन ते तिथे राहू शकले असते. त्यांना हवी ती नोकरी मिळाली असती. पण त्यांनी हा विचार केला की माझ्या शिक्षणाचा फायदा, माझ्या शिक्षणाचा जो काही इम्पॉर्टन्स आहे तो भारतामध्ये जाऊन भारतासाठी तो कामाला यायला पाहिजे. आणि ज्या गोष्टी त्यांनी फेस केल्या लहानपणी त्या इतरांना फेस कराव्या लागू नये याची काळजी त्यांनी घेतलेली असते. त्यांनी याची नक्कीच काळजी केली, पण त्यांनी कुठेही बायस्ड राहून नाही काळजी केली. कारण का भारताचं संविधान आपण ज्यावेळेला वाचतो तेव्हा ते कुठल्या एका जातीपुरतं दिसत नाही. बरोबर. ते सबंध इंडियासाठी आहे, सबंध भारतासाठी. म्हणून जेव्हा पहिल्या ओळीमध्येच आपण संविधान वाचताना बघतो वी द पीपल ऑफ इंडिया, देअर बाबासाहेब टॉक्स अबाउट इंडियननेस, जे काय असतं, जे भारतीय असणं म्हणजे काय. कारण का ते विशिष्ट जातीमधनं जरी आले असले तरी ते इंडियन स्वतःला पहिलं म्हणतात आणि ते आपल्यालाही तेच म्हणतात की तुम्ही भारतासाठी काय करू शकता, तुम्ही इंडियन आहात म्हणून तुम्ही संविधानाला मांडलं पाहिजे. ते म्हणतात की एक भारतीय असणं म्हणजे तुम्ही संविधानाला फॉलो करणं आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की आधी शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि त्याच्यातूनच मला एक पुस्तक प्रेम त्यांचं आणि किती तास ते कशा पद्धतीनं पुस्तक वाचन करायचे. आज मी हेही ऐकलेलं आहे की ते कोणाच्या इथे जर इन्व्हिटेशन आलं जेवायचं म्हणजे जेवणासाठी, तिथे ते जायचे नाही. ते म्हणायचे की तुम्ही जेवण माझ्या घरी आणून द्या, मी तिथेच जेवतो आणि माझं त्या वेळेमध्ये म्हणजे ज्या वेळेत मला बाहेर जाणं येणं होईल त्या वेळेमध्ये मी एखादं पुस्तक माझं वाचून ठेवेन. बरोबर. असंही ते म्हणायचे. बाबासाहेबांचं पुस्तक प्रेम हे इतकं निराळं आहे की त्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं, ज्याला आपण राजगृह म्हणतो. बाबासाहेबांनी एक शिप भरून पुस्तकं भारतात पाठवली होती जी आपल्यापर्यंत पोहोचू शकली नाहीत. एक ॲक्सिडेंटमुळे त्या गेल्या सगळ्या समुद्रामध्ये. इतकं प्रेम पुस्तकांसाठी. मला असं वाटतं पुस्तकांसाठीचं प्रेमपेक्षा त्यांचं असं होतं की ना, जो कोणी हे पुस्तक वाचेल, जे त्यांनी एका लाईनमध्ये म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थच हे आहे की तुम्हाला अन्न नाही मिळालं चालेल, तुम्हाला अन्न वस्त्र निवारा लेट मिळाला चालेल, पण तुम्हाला भूक असायला हवी ती ज्ञानाची, तरच तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी मिळवता येतील. बरोबर. आणि हे जे पुस्तक प्रेम आहे बाबासाहेबांचं, त्याच्याविषयी एखादं चांगलं गाणं? हो. आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला लहान बाळ असतं, आपण बघितलं असेल की जो तो मोबाईलवरती, म्हणजे आई मुलाला सेरलेक्स चारताना, अन्न छोटं काही चारत असताना, दूध पाजताना देखील मोबाईल दाखवते. तर त्याच्यावरती तसं होऊ नये म्हणून एक गाणं मी बनवलं होतं. एका मुलाला काय हवंय, दीक्षाभूमीहून घरापर्यंत, दीक्षाभूमीहून घरापर्यंत, चालेन हवं तर मी पायीच, चालेन हवं तर मी पायीच, आई मला तू घेऊन दे ग, आई मला तू घेऊन दे ग, पुस्तक भीमाचं रमाईचं, पुस्तक भीमाचं रमाईचं. म्हणजे या गाण्यामध्ये मला तेच सांगायचं होतं की जोपर्यंत आपण आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या महापुरुषांचा इतिहास सांगणार नाही, तोपर्यंत त्यांना जगणं काय असतं
हे कळणार नाही. बरोबर आहे. आणि ते फॉलो सुद्धा केलं पाहिजे. म्हणजे फक्त इतिहास आपण सांगतो, बोलतो, आठवण करून देतो, पण त्या गोष्टी सगळ्या आपल्या आचरणात आणतो का? बरोबर. हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि याच्यामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लहानपणाविषयी बोलायचं झालं तर एका लष्करी अधिकाऱ्यांच्या घरी त्यांचा जन्म झालेला होता. आणि त्यावेळची जी परिस्थिती होती, म्हणजे त्यांना शिक्षणासाठी जो संघर्ष करावा लागलेला होता, त्याविषयी काय सांगू शकाल? बाबासाहेब जरी लष्करी सुभेदाराचे चिरंजीव असले हं. आणि त्यांना महूमध्ये जन्म मिळाला असेल, हां. तरीही त्यांचं आयुष्य कधीच तितकं, आपण म्हणतो आताच्या पिढीमध्ये आपण म्हणतो की ही इज बॉर्न विथ अ सिल्वर स्पून, हं. असं बऱ्याच जणांना म्हटलं जातं. पण बाबासाहेब हे त्याला अपवाद आहेत. मला वाटतं बाबासाहेबांना आयुष्यभर संघर्ष मिळाला, त्याच्यामुळेच बाबासाहेब हे लेजेंडरी झाले. आणि जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाविषयी बोलतोय त्याच वेळेला रमाईंचा संघर्ष सुद्धा विसरून चालणार नाही. वा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढं शिक्षण घेतलेलं आहे त्यांच्या नावापुढे कमीत कमी 26 पदव्या लागतात. बरोबर. पण या वेळेला म्हणजे जो काळ होता शिक्षणासाठी त्यांनी दिलेला किंवा ज्या पद्धतीनं ते अभ्यास करायचे, या सगळ्यामध्ये कुठेतरी रमाईंचं जे आयुष्य होतं ते म्हणजे असं म्हणतात की त्या एकट्या होत्या किंवा त्या सुद्धा तेवढा संघर्ष करायच्या. बरोबर. मला तर वाटतं बाबासाहेब बनले. बाबासाहेब आपल्या सगळ्यांना प्रार्थनीय झाले आणि आपल्या सगळ्यांना ते आदर्श झाले. पण जर रमाई नसत्या हां. तर मला वाटतं परिस्थिती वेगळी असती. आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट मी ऐकलेली आहे. रमाई इथे होत्या भारतामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये शिक्षण घेत होते, बऱ्याचशा गोष्टी शिकत होते. त्यावेळेला रमाई मेहनत करून म्हणजे गौऱ्या थापायच्या किंवा जे काम पडेल ते करून पैसे त्यांच्यासाठी पाठवायच्या, जमा करायच्या. याविषयी सुद्धा बरेचसे किस्से ऐकलेत. त्याच्यावरती माझं एक नवीन गाणं येते. हां. म्हणजे हे मी ज्या वेळेला वाचलं की बाबासाहेब बाहेर होते हं. आणि रमाईंचं चरित्र वाचताना हां. तेव्हा रमाईंचे बरेचसे बाळ इथे मरत होते. हो, हो. बरीच त्यांची लेकरं मरत होती. हं. तर रमाई हे बाबासाहेबांपर्यंत किती दिवसाने ते पत्र पोहोचणार, किती यातना, हे सगळ्या दोघांनी बघितलेलं आहे, खरं तर अनुभवलेलं आहे. हे आपण फक्त विचार करू शकतो की अरे कसं झालं असेल. पण त्यांच्यावरती जे त्यावेळेला त्यांनी जे सफर केलं, मला तर वाटतं हे कुठल्या दुसऱ्या कपल किंवा दुसऱ्या जोडप्यांना कुणाला हे नसेल आलेलं. पण म्हणून रमाईला रमा माता म्हटलं जातं. हं. जेव्हा रमाई माता त्यांचं बांगड्या काढून जेव्हा ते देतात गरिबांसाठी, की त्यांना आपल्या अनाथ मुलांसाठी त्या बांगड्या देतात आणि म्हणतात की ह्यांना अन्न पुरवण्यासाठी या बांगड्या माझ्या विका, ते चालेल. म्हणून त्या 9 कोटी त्यावेळेची जी काही जनसंख्या होती, म्हणून त्यांना कोटींचा दाता म्हणतात आणि 9 कोटीची आई म्हणतात. तर माझं एक नवीन गाणं आहे की मौत्या कापसावानी की निर्मळ झऱ्याचं पाणी, मौत्या कापसावानी की निर्मळ झऱ्याचं पाणी, कोटी दिनांची आई झाली कशी सांगना, कोटी दिनांची आई झाली कशी सांगना, आई कशी होती रमाई तू आई सांगना, आई कशी होती रमाई तू आई सांगना, का ग म्हणती तिला सावली भीमाची, का ग म्हणती तिला सावली भीमाची, का ग जो तो देतो ग्वाही माता रमाची, गाईच्या रूपात होती वाघीण कशी सांगना, गाईच्या रूपात होती वाघीण कशी सांगना, आई कशी होती रमाई तू आई सांगना. वा, खूप छान. जे प्रेक्षकांना आवडतं त्याचप्रमाणे आपल्याला ते सगळं मांडावंच लागेल. जसा आजार आता तसं तर 30 औषध. सेकंद आता तर 30 सेकंदांमध्ये बऱ्याचशा गोष्टी मांडल्या. येस, आता तर रॅप 30 सेकंद तर आता आहेच म्हणा, कारण का रील्सचा जमाना आलेला आहे. आणि आता प्रेक्षकांना असं हवं असतं की त्या 30 सेकंडमध्ये इम्पॅक्ट असायला हवा. हो, म्हणजे 30 पहिल्या 10 सेकंदांमध्ये आवडलं तरच ते पुढे जाणार. म्हणून आमचा नेहमी प्रयत्न असतो की आत्ता जे प्रेक्षकांना आवडतं त्याप्रमाणे आता एक नवीन गाणं म्हणजे जे येणार आहे माझं, मी तुम्हाला सांगेन. आता जमाना इन्स्टाचा आहे. हो. आधी आपण जेव्हा मागे बघतो तेव्हा कधी ऑर्कुट होतं, मग फेसबुक आलं, मग आता इन्स्टाचा जमाना आहे. माणसं म्हणतात जे काही असेल नसेल जे काही घडतं इन्स्टावर दिसतं. तर इन्स्टावरती असताना की अरे हा याचा फॉलोवर आहे, तो त्याचा फॉलोवर आहे, फॉलोअर्स किती आहेत, हा जो शब्द आहे. मी म्हटलं की अरे ह्याच्यावरती आपण काहीतरी केलं पाहिजे, कारण ही भाषा आहे आता माणसांची ट्रेंडिंग. तर मग मी केलं की व्हिडिओ ट्रेंडिंग चालतोय, जेव्हा जय भीम बोलतोय,
व्हिडिओ ट्रेंडिंग चालतोय, जेव्हा जय भीम बोलतोय, पोस्ट होती या व्हायरल, रील मिलियन पळतोय. हे बाणा करारी हाय, कॉन्टेंट भारी हाय, बाणा करारी हाय, कॉन्टेंट भारी हाय, विषय आपला हाय खोलवर. नाय ऐऱ्या गैऱ्याचा चेला र मी, नाय ऐऱ्या गैऱ्याचा चेला र मी, हाय भीमाचा फॉलोवर. वा. नाय ऐऱ्या गैऱ्याचा चेला र मी, हाय भीमाचा फॉलोवर. आणि याच्यामध्येच एक जय भीमवाला, मी जय भीमवाला, Yes, हेही गाणं खूप गाजलेलं. जय भीम, हां. जय भीमवाला आणि जय भीम अँथम हां. हे नवीन प्रयत्न झाला होता की जय भीम अँथम एक अँथम असावं, हां. जे आता तुम्ही बघत असाल बऱ्याचशा पॉलिटिकल पार्टीज त्यांच्या इन्स्टा पेजवरती गाणं असतं. हो. जय भीम क्रांतीचा नारा हा जय भीम, आमचा किनारा हा जय भीम, बोले दरारा हा वैरा इशारा हा जय भीम, क्रांतीचा नारा आणि हा. ते आदर्श शिंदे यांच्यासोबत. येस. हां. आणि आदर्शचं एक गाणं आम्ही आता केलं होतं की ए भावा माझा जय भीम घ्यावा, माना सन्मानाचा अभिमानाचा स्वाभिमानाचा घ्यावा, माना सन्मानाचा अभिमानाचा स्वाभिमानाचा घ्यावा. हे भावा माझा जय भीम घ्यावा. वा. ही सगळी गाणी आत्ताची तुम्ही बघितली असेल की पप्पांच्या पद्धतीची गाणी एक वेगळ्या पद्धतीची होती. आजोबांची तुम्ही ऐकलं असेल की हो. आजोबांचं रणशिंग फुंकिले तू, रणशिंग फुंकिले भीमा तू जाळण्या गुलामी, रणशिंग फुंकिले भीमा तू जाळण्या गुलामी, ह्या निळ्या सैनिकाची घे निळी सलामी, ह्या निळ्या सैनिकाची घे निळी सलामी. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जीवन जगले, त्यांचं आयुष्य 65 वर्षांचं होतं, पण त्यांनी एक चळवळ उभी केली. त्याचबरोबर ते कायदामंत्रीसुद्धा, पहिले कायदामंत्री बनले होते आपल्या भारताचे, आणि संविधानाच्या निर्मितीमध्ये त्यांचं एक महत्त्वाचं योगदान आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी या त्यांच्या 65 वर्षांच्या आयुष्यामध्ये केलेल्या आहेत, आणि त्या शब्दांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमची म्हणजे पूर्ण पिढी शिंदेशाही जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळते. तुमचे आजोबा, वडील असतील, भाऊ असतील, तुम्ही स्वतः आता हे सगळं करताय. तर मग याविषयी तुम्हाला काय वाटतं? कारण एक जी भीमगीतं आहेत, भीमगीतं म्हटल्यानंतर शिंदेशाही, शिंदे घराणं हे हिरिरीनं येतच. मला असं वाटतं ना की आम्ही बाबासाहेबांचे ऋण आमच्यावर म्हणा किंवा पुन्हा अख्ख्या संबंध भारतावर, मी आमचं पर्टिक्युलर सांगेल की शिंदेशाही परिवाराला शाहीपणा किंवा शिंदेशाही हे जे नाव मिळतं आहे ना, हे आज फक्त आणि फक्त भीमशाहीमुळे आहे, बाबासाहेबांमुळे ते आहे. आम्ही आज पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं प्रेम आम्हाला लाभतं, प्रेम मिळतं. कुठलाही सण असो तिथे आमचं गाणं असतं, कुठलीही फिल्म असो त्याच्यामध्ये आमचं गाणं असतं. कुठेही जा तिथे मान सन्मान प्रेम सगळ्या समाजातून, सगळ्या वर्गातून आम्हाला मिळतं. मला वाटतं जर भीम ना होते तो ये कुछ नहीं हो सकता था. तर मला असं वाटतं की बाबासाहेबांना आम्ही किंवा तुम्ही सर्वजण, आपण सगळेजण मनातून फक्त थँक्स म्हणू शकतो. हो, बरोबर. आणि त्यावरच एक गाणं सुद्धा आहे. भीम बाबा थँक्स हे माझं गाणं मी ह्याच थॉटमधून लिहिलं होतं. हम थे हारे बेसहारे, हम थे हारे बेसहारे, किस्मत से थे बेचारे, कोई भी साथ ना चला, हमको रोका हमको टोका, अंधियारों में था झोंका, कोई भी आगे ना बढ़ा, तेरे आने से पिछड़ों को है मिला, जीने का एक नया रास्ता, तेरे आने से पिछड़ों को है मिला, जीने का एक नया चांस. भीम बाबा थँक्स, वा. भीम बाबा थैंक्स, भीम बाबा थैंक्स. अब तूफानों का रुख बदलते हैं हम, धरती भी कांपे जब निकलते हैं हम, अब तूफानों का रुख बदलते हैं हम, धरती भी कांपे जब निकलते हैं हम, कल जो सहमी थी नारी वो शेरनी बनी, सबके उत्कर्ष के बाबा तुम हो धनी, अब चले आगे हम पीछे फॅन्स, भीम बाबा थँक्स. वा. तर हे सगळं आहे. मला असं वाटतं माझ्या गाण्यामध्ये मला हे सांगायचं की बाबासाहेब तुम्ही जे आमच्यासाठी करून गेलात किंवा येणाऱ्या पिढ्यांसाठी करून गेलात, हे जर भारताने सगळ्यांनी जर, मला तर वाटतं ना, शाळेमध्ये संविधान शिकवलं पाहिजे. आणि बरेचसे प्रॉब्लेम्स, बराचसा विजन आहे ना भारताचा इतका डेव्हलप होऊ शकतो.
कारण का ना जे घडतं हां. समाजामध्ये आपल्याला वाटतं की अरे पुरुष अजूनही रेपचे केसेस होतात हो. आणि बऱ्याच गोष्टी. बऱ्याचशा घटना आपल्या समोर मला येतात. असं वाटतं ना हे सगळं सोसायटीमध्ये कसं राहायचं, भारतामध्ये एका भारतीयाने काय काय कुठल्या रूल्समध्ये लॉ राहायला काय पाहिजे, सांगतो? हां. लॉ काय सांगतो, हे जर जसं आपल्या घरामध्ये लहानपणीच तुम्ही बघा, आपण ज्या वेळेला छोटीशी गोष्ट मम्मी आपल्याला सांगते वॉशरूमची लाईट बंद कर, नळ बंद कर, हे सांगतात ना आपल्याला. हो, हो. म्हणजे कसं आपल्या घरात कसं राहायचं हे शिकवलं जातं. हं. मग शाळेमध्ये जर संविधान सुरू केलं तर आपल्या देशात कसं राहायचं? म्हणजे महिलांसाठी आपण कसं राहायला पाहिजे, हं. पुरुषांनी कसं राहायला पाहिजे, महिलांनी काय राहायला पाहिजे, हं. एकूण एक वर्गाने एकामेकांना कसं, सहकार्य करून पुढे गेलं पाहिजे. तरच मला वाटतं हं. संविधान हे लागू झालंच पाहिजे. काही लागू होऊ नये तर नाही, पण शाळेमध्ये म्हणजे संविधान तुम्ही शिकवलं असं म्हणताय पाहिजे. की कंपल्सरी झालं पाहिजे कंपल्शन संविधानात? असायला पाहिजे. कारण का आपण म्हणतो ना लहान मुलांना गुड टच बॅड टच आपण शिकवतोच, पण त्याचबरोबर लहानपणापासूनच हं. हाऊ टू बिहेव गुड, व्हॉट इज बॅड हे पण शिकवलं पाहिजे. म्हणजे सार्वजनिक आयुष्यामध्ये आपण कसं जगलं पाहिजे, संविधानाची जी शिकवण आहे ती कंपल्सरी केली पाहिजे असं तुम्ही म्हणताय. कारण का एकदा गुन्हा घडल्यानंतर त्या माणसाला आपण गुन्हेगार म्हणून त्याला शिक्षण देणं, याच्यासाठी आपल्याकडे कोर्ट आहे, पोलीस आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण तो गुन्हा घडू नये ह्यासाठीच जर त्याला डेव्हलप्ड एक माइंड जर मिळाला, त्याला माइंडसेट कळाला की नाही नाही हे मी नाही केलं पाहिजे. लहान मुलाला एकदा चटका लागला, तवा भाजला तर तो नंतर हात नाही लावत त्याला. हो. तर ते ऑलरेडी कळालं पाहिजे. तर हे मला वाटतं शिक्षण आपली पद्धतीमध्ये जर संविधान हे लागू झालं, हं. काही फेजेस काही गोष्टी जर शिक्षणामध्ये लागू केल्या, हं. तर मला वाटतं खूप मोठा बदल घडू शकतो. शिक्षणामध्ये असं म्हणता येईल की तसं प्रियांबल आहे संविधानाची, त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी इन्क्लूड केल्या जातात. पण तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणताय की कायदा आपला जो काही सांगतो ते तिथं लागू केलं पाहिजे, जेणेकरून त्यांना पुढे जाऊन कशा पद्धतीनं समाजामध्ये बिहेव करायचं हे सगळं त्यांना समजेल. तसं नागरिकशास्त्र वगैरे मधून या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, पण त्याचा थोडासा एक पार्ट असतो, त्याच्यामुळे कदाचित तो एक ड्रॉबॅक आपल्याला असं मला म्हणता वाटतं येईल. की ते नागरिकशास्त्र म्हणा, EVS म्हणा, हां. हे सगळं ना फक्त एक लेक्चर पिरियड म्हणून आपण बघतो. हं. पण जेव्हा आपण लॉ करू, एक्झाम्पल ओव्हर स्पीडिंग, आता आपण रस्त्यावरती जात असताना बोर्ड असतो की ओव्हर स्पीडिंगला 1000 रुपीज किंवा जे काही तुम्हाला दंड लागेल, तर माणूस एक काय ना सजग होऊन जातो की अरे नाही नाही मला ओव्हर स्पीडिंग नाही करायचं, मला 80च्या अंडरमध्ये गाडी चालवायची आहे. कारण का त्याला एक फिअर येतो, त्याला तिथे एक अंकुश बसतो. तसं जर तुम्हाला तुमच्या गोष्टीचा अंकुश बसवायचा असेल आयुष्यभराचा, तर तुम्हाला तुमचे रूल्स कळालेच पाहिजेत की मी आयुष्यामध्ये किती स्पीडने जायला पाहिजे, कुठे मी जास्त स्पीड, कुठे नो एंट्री आहे आयुष्यामध्ये. हे जर आपण सगळ्यांनी केलं, हे जर आपल्याला नॉलेज असेल तरच. कारण का तुम्ही बघा सरास आपण दैनंदिन दिवसामध्ये बघतो की महिला जात असते, मॉलेस्टेशन होतं आणि मग इथे असं झालं, इथे ते झालं, लहान मुलांवरती अत्याचार होतं, अशा असंख्य गोष्टी रोज घडतात. कारण का जो माणूस किंवा जो व्यक्ती हे करतो त्याला असं वाटतं की जे मी करतोय याच्यावरती मला काही होणार नाहीये. म्हणजे त्याला कॉन्सिक्वेन्सेस माहिती पाहिजे की हे जर मी असं केलं तर काय होऊ शकतं किंवा मला काय शिक्षा होऊ शकते, असं तुम्ही म्हणताय. येस, कारण का आता सध्या आपण बघा ना रेप केसेस एक्झाम्पल फॉर, जर एक्झाम्पल आपण पाहिला रेप केसेस झाल्यानंतर खाली कमेंट्समध्ये आपल्याला वाचायला मिळेल की ह्या माणसाला दगडाने ठेचा, ह्या माणसाला चौकात हे करा. म्हणजे काही माणसांना माहिती असतं की हे रॉंग आहे, हो. पण करणाऱ्याला ती जाणीव मी करूच नाही. जर ही झाली म्हणजे कायद्याचा तो धाक पाहिजे. आपण काय करतो ना, आपण सांगतो की अरे मग असं होईल, पोलीस हे करतील किंवा मग तुला कायद्याने दंड मिळेल. मला वाटतं लहानपणापासूनच ते नॉलेज मिळालं पाहिजे. संविधान इज नॉट की ते तुम्हाला घाबरवेल, ते तुम्हाला जगण्यासाठी हेल्पफुल आहे. तर तुम्हाला ते कळालं पाहिजे असं मला वाटतं. खरंय. पण तुम्ही एक राजकारणासारखं बोलताय. खरं तर म्हणजे तुमचे आजोबा, वडील हे सर्वजण शिंदेशाही घराणं हे संगीतामधून आम्हा सगळ्यांना माहिती आहे. तर आता शिंदेशाहीतील एखादा व्यक्ती हा राजकारणी म्हणून सुद्धा दिसू शकतो का? 100% मला वाटतं की फक्त बाबासाहेब म्हणतात ना की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यामध्ये आपण जेव्हा म्हणतो ना की अरे आपल्या भारतात किंवा आपल्या देशात हे असं व्हायला पाहिजे, मला असं वाटतं की मग आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. तेव्हा असं नाही म्हणायचं की अरे आता मी कसं करणार, नाही तो माझा पिंड नाही आहे. जर आपण शिक्षण घेतले, जर आपल्याला 4 गोष्टी कळतात, तुम्ही येणार आहात 100% इफ आय विल गेट चान्स, जर मला ती संधी मिळाली तर मी 100% फक्त पॉलिटिक्स नाही, म्हणजे समाजकारण असो, जे राईट असेल ते करायचं, जे रॉंग आहे ते नाही करायचं. हे माझं पहिल्यापासून तुम्ही बघितलं असेल, जे माझे गाणे पण असतात किंवा माझं जे काही काम असतं, म्हणजे मी मेडिकलमध्ये डॉक्टर बनण्याचं मागचं कारण हेच होतं की आयुष्यामध्ये आपल्या नॉलेजमुळे समाजातील घटकांचा कसा आपल्याला उद्धार करता येईल
त्यांची मदत कशी होता येईल. म्हणजे माझ्या घरातूनच ते शिक्षण मिळाले खरं तर, हां. की आपलं जगणं हे समाजासाठी असायला पाहिजे. तुम्ही तसं मी जसं सुरुवातीला सांगितलं की तुम्ही गायक तर आहातच, संगीताची जोपासना, संगीत साधनेची जोपासना ही चांगल्या पद्धतीनं करताय आणि तुम्ही एक वेगळी वाट निवडली होती. फक्त गायक न बनता डॉक्टर होण्याचाही निर्णय घेतला होता. तसं आता तुम्ही एक असं म्हणता येईल की क्रांतिकारी, शिंदेशाहीमध्ये क्रांतिकारी एक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहात. तर राजकारणामध्ये आल्यानंतर तुम्ही अशा कोणत्या गोष्टी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या तुम्ही कंपल्सरी लागू करण्याचा प्रयत्न कराल? मला वाटतं राजकारणापेक्षा ना जे समाजासाठी छान उत्तम आहे. म्हणजे मी डॉक्टर म्हणून ज्या वेळेला माझ्या चेअरवरती बसलेलो असतो, तर मी फक्त आजार नीट करण्यासाठी डॉक्टर नाही आहे. तर आजार होऊ नये त्यासाठी आपण पेशंटला सांगतो की नाही, अरे हे खाऊ नको, तुझी साखर वाढेल. म्हणजे आपण त्याची केअर आधी घेतो. औषध तर आपण देणारच आहोत. मला असं वाटतं की राजकारण्यांनी किंवा मी जर उद्या राजकारणी झालो तर मला असं वाटतं पहिलं जे मी काम ज्याच्यावरती माझा भर असेल ना, ते असेल संविधान शाळेमध्ये लागू करणं. अच्छा. संविधान जोपर्यंत माणसांना कळणार नाही, लहान मुलांना लहानपणापासून कळणार नाही, तोपर्यंत जर मला माहिती आहे तर हे असं असं होतं, असं असं घडू शकतं, मला याचे फ्लॉज माहिती आहेत, मला याचं प्लस पॉईंट माहिती आहे, माझ्या जगण्यामध्ये मी काय करायला हवं हे जर मला माहिती आहे, तर माझं वागणं उद्या भविष्याला हे खूप चांगलं असेल आणि भारतासाठी असेल. आता काय होतं ना, बऱ्याच जागेला आपण बघतो तर माणसामधला भेद वाढत चाललाय. एक माणूस दुसऱ्या माणसाचा दुश्मन एकामेकांना कोणी कोणी तिरस्कार करतात. हे का होतं? एक माणूस म्हणतो की अरे तो चुकीचा आहे, एक माणूस म्हणतो हा चुकीचा आहे. मला असं वाटतं आपण अभ्यासलं पाहिजे ना की काय चुकीचं आहे, काय राईट आहे. म्हणून जोपर्यंत तुम्ही तुमची बघण्याची दृष्टी, तुम्ही तुमचा बघण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत सुधारत नाही, तुम्ही स्वतः जोपर्यंत शिक्षित होत नाहीत, तोपर्यंत हे घडू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतः आमदार किंवा खासदार बनण्याची इच्छा आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी कशा इम्प्लिमेंट करता येतील, जेव्हा तुम्ही स्वतः कायदेमंडळामध्ये जाल तिथं कशा इम्प्लिमेंट करता येतील या सगळ्या गोष्टी, त्यावर तुम्हाला काम करायचं आहे. 100%. कारण का समाजामध्ये तुमचं बाबासाहेबांचं उदाहरण घेऊया आपण. जर बाबासाहेब इतकं ज्ञान घेऊन जर परदेशीच राहिले असते, त्यांना खूप सोपं होतं. हो. त्यांनी ब्रिटिश त्यांच्याबरोबर किंवा कोणत्याही सिटीमध्ये कुठल्याही कंट्रीमध्ये राहून त्यांच्या अंडरमध्ये बरंच काही त्यांना मिळवता आलं असतं. पण बाबासाहेबांनी ते नाही निवडलं. बाबासाहेबांनी भारताचं डेव्हलपमेंट कसं होईल, इंडियाला ते पुढे कसे घेऊन जातील, त्यांनी ते निवडलं. ते रिटर्न आले आणि त्यांनी समाजासाठी कार्य केलं. जर आम्ही बाबासाहेबांचा, मी स्वतःला फॉलोवर म्हणतो, शिंदेशाही बाबासाहेबांना मानते, मला असं वाटतं बाबासाहेबांनी एक हेही म्हटलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही शासनकर्ती जमात होत नाही तोपर्यंत बदल घडत नाही. त्यामुळे ते स्वतः सुद्धा शासनामध्ये सामील झालेले होते. त्यांनी निवडणुकाही लढवलेल्या होत्या, कायदा मंत्री ते झाले होते आणि त्याच्यानंतर जे काही त्यांनी केलेलं आहे समाजासाठी ते आपण सगळ्यांनी बघितलंय. पण हे जे विचार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, तुम्ही भीमगीतांच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या पिढ्यानपिढ्या लोकांपर्यंत पोहोचवतायत. पण आता काळ बदललेला आहे. जसं आपण सुरुवातीला बोललो की 30 सेकंदांचा जमाना आहे, 10 सेकंदांचा. मग अशामध्ये या नव्या पिढीला अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा त्यांच्याशी कनेक्ट करण्यासाठी काही नवीन प्रयोग होत आहेत का? आता खूप म्युझिकचा पॅटर्न खूप बदलला आहे. आता माणसं EDM किंवा ट्रान्स किंवा हिपहॉप किंवा रॅप अशा काही गोष्टी ऐकतात. म्हणजे तुम्ही बघितलं असेल काही फिल्म्समध्ये पण आता रॅपर हे पण मेन लीड सिंगर बरोबर रॅपर पण दिसत आहेत. तर ही एक पद्धत आहे ज्याला मी म्हणतो ना की रिबेलियस, किंवा एक बॉब मार्ली असेल किंवा असंख्य रॅपर्स येऊन गेले, त्यांनी त्यांचे ना म्हणणं मांडलं जे राईट रॉंग किंवा जे काही समाजाने घेतलं. पण हा एक वर्ग होता आणि तो वर्ग परत आता आलेला आहे, रॅपर आलेले आहेत. आणि ह्यापुढे तुम्हाला शिंदे परिवाराबरोबर एक रॅप सॉन्ग ऐकायला मिळेल. एक नाही, मला वाटतं 2-3 रॅप पटापट येणार आहेत. अच्छा. तर म्हणजे सिरीज आहे की काय? सिरीज ऑफ, म्हणजे मला तर वाटतं पप्पा बरोबर एक रॅप झालं पाहिजे, आदर्श बरोबर एक रॅप झालं पाहिजे, माझ्याबरोबर एक रॅप झालं पाहिजे. तर असे मी 3-4 गाणी करतोय ज्याच्यामध्ये आत्ता ते तुम्हाला सर्वांना माहिती असेल सौरभ आचार्य, तो आमच्यावर आता रॅपर ह्याच कोलॅबरेट झालेला आहे आणि लवकरच आदर्श दादा बरोबर त्याचे गाणं आपण करतो. तर ते त्याचे काही बोल ऐकवू शकाल का? नाही, ते म्हणजे काय बोल नेमके काय आहेत? मी त्याचा सारांश सांगू शकतो तुम्हाला, कारण का ते रॅप आहे, खूप मोठा रॅप आहे तो. त्याच्यामध्ये हे आहे की ना, एक जे माझं गाणं येते ते ना, बाबा जे आता भारतभर मी बघितलंय की जर एका जमातीतला एका जातीतला माणूस घोड्यावर बसला तर त्याला खाली घेऊन मारलं जातं. एका जातीतल्या माणसाने मिशी ठेवली, त्याची मिशी काढली जाते, टक्कल केलं जातं. इनफॅक्ट लग्नामध्ये सुद्धा त्या जातीच्या जर तो वर असेल तरी सुद्धा त्याने घोड्यावर बसू नये. हे जे मी बघितलं ना, मी म्हटलं यार इसके ऊपर कुछ तो होना चाहिए. मग ह्या सगळ्या गोष्टींवरती तो रॅप येतोय आणि त्याच्यावरती जे
जगाने डोक्यावर घेतलं त्या लाईनवरती एक मी गाणं करतोय, झुकेगा नहीं साला. हो अच्छा. तर काय बोल काय असतं त्याचे साधारण? त्याचा मुखडा असा आहे की हां. फ्लावर नहीं फायर हूँ, हो. मैं खुद में ही एम्पायर हूँ. फ्लावर नहीं फायर हूँ, मैं खुद में ही एम्पायर हूँ. क्या रोकेगा तू मुझको, मैं तेरी सोच से हायर हूँ. कितने भी आए कोई, मुझको डराए कोई. कितने भी आए कोई, मुझको डराए कोई. मैं नहीं डरने वाला, कहता है जय भीम वाला. कहता है जय भीम वाला, मैं झुकेगा नहीं साला. कहता है जय भीम वाला, मैं झुकेगा नहीं साला. आता ह्या गाण्यामध्ये जगाने हे केलं होतं. हो मी झुकेगा म्हटलं झुकेगा नाही साला. हां. आपला रोल मॉडेल पुष्पामधला हिरो नाही होऊ शकत. बाबासाहेबांनी ऑलरेडी सांगितलं मी वाकणार नाही. हम्म. बाबासाहेब म्हणतात की मी एका जाती जन्माला आलो हम्म. म्हणून मी एका जातीमध्ये जन्मेल किंवा मरेल असं ते माझ्या हातामध्ये जन्म घेणं नव्हतं, पण मृत्यू माझ्या हातामध्ये आहे. हो. तर मी अधिकार मिळवेल ज्या जातीमध्ये मला अधिकार मिळू शकतो, मला मानवतेची ट्रीटमेंट मिळते. बाबासाहेबांनी अशा बऱ्याच वेळेला बरेच डिसिजन्स घेतले. हम्म. किंवा बाबासाहेब ज्या वेळेला सत्याग्रह करतात हां. तेव्हा त्यांच्यावरती दगड फेकले जातात, तरी बाबासाहेब मागे नाही हटत. तर मला वाटतं पुष्पा जेव्हा म्हणतो मैं झुकेगा नाही साला, मला वाटतं बाबासाहेबांनी करून दाखवलंय ऑलरेडी. हम्म. आणि जसं पुष्पाच्या पाठीवरती तो हात त्यांनी दाखवलाय, मला वाटतं भारताच्या सगळ्यांच्या पाठीवरती, स्त्रिया आपल्या सगळ्यांच्या पाठीवरती ना तो बाबासाहेबांचा हात आहे. हम्म. म्हणून आपण नेहमी म्हणतो की आपण वाकू शकत नाही, म्हणून त्या अनुषंगाचं हे गाणं आहे. आणि ही भाषा पटकन कळते कारण माणसांनीच ते भाषा बनवली, मैं झुकेगा नहीं साला. हम्म. म्हणून मी त्या भाषेचा वापर करून, कारण का आता हे इमेज लिहिलंय, क्रांतीसूर्य तू, शिल्पकार तू भारताचा, आणि त्याच्यानंतर मैं झुकेगा नहीं साला. हम्म. मला असं वाटतं ना की जे प्रेक्षकांना आवडतं, हां. जसा आजार तसा औषध देणं गरजेचं आहे. खरंय. म्हणून ह्याही भाषेचे गाणे परत खूप सारे येणार आहेत हम्म. त्याच्यामध्ये. आणि ह्या पद्धतीचं गाणं ज्या वेळेला येतं त्याच्याबरोबर रॅप असतो, त्याच्यामध्ये मांडणं एक वेगळ्या पद्धतीचं असतं. मग ते ग्रँड लेवलला जाऊ शकतं. कारण आपण बघतो बाहेर पण शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे. प्रश्न आहेत, त्यांचं जे ट्रॅक्टर घेऊन निघणं आहे, दिल्लीकडे जाणं आहे, आंदोलन सुरू आहे, ह्या सगळ्या गोष्टी फक्त महाराष्ट्र किंवा फक्त एका जातीपुरत्या नाही आहेत. तर जिकडे जिकडे ज्या गोष्टींवरती काही ना काहीतरी रॉंग होतं आहे त्याच्यावरती ती माणसं, ती जमात, ती जात, त्या माणसांनी विद्रोह केलेला आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवलेला आहे. आणि म्हणून माझं मत आहे की जिथे कुठे अन्याय होत असेल तिथे विद्रोह झालाच पाहिजे, रिबेल हा झालाच पाहिजे. तर हा जो विद्रोह आहे, आपण बघतोय की साहित्यामध्ये सुद्धा विद्रोही साहित्य आहे. मग कवी नामदेव ढसाळ यांनी बऱ्याचशा कविता लिहिलेल्या आहेत. ते दरवर्षी एक कविता लिहायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर. तर हे जे विद्रोही साहित्य आहे किंवा जी चळवळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, तर ती संगीतामध्ये आणणं कठीण आहे असं वाटतं? नाही, उलट मला वाटतं विद्रोह हे जे विद्रोह म्हणतात हे नाही, विद्रोह हा नेहमी जे रॉंग वागणूक देतात, काही माणसं जे रॉंग वागणूक देतात आणि त्यांच्या अगेन्स्ट ज्या वेळेला जे दबलेले, कुचलेले, जे ज्यांच्यावरती अत्याचार होतो, म्हणजे एक्झाम्पल जेव्हा शोषित असतात, एक्झाम्पल आपल्याला मुंगीने जर चावलं आणि आपण तिला धरलं तर ती आपल्याला चावते. ती हा विचार नाही करत की अरे हा 206 हाडांचा माणूस आहे, मी याला चावून मला काय मिळणार आहे, पण ती तिचा प्रयत्न करते, रिबेल करते. दॅट रिबेल करणं इज विद्रोह. पण ह्याला बरीच लोक मग हा लेफ्टिस्ट आहे, हा राईटिस्ट आहे असं करून त्याला नेगेटिव्ह चेहरा देतात. आणि म्हणजे एक्झाम्पल, बऱ्याच जागेला जंगल कापली जातात आणि आदिवास्यांवरती किंवा मूल निवासी ज्यांना म्हटलं जातं, त्यांचं घर घेतलं जातं. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आमचं जे काही साधं जगणं आहे ते जगू द्या, पण बऱ्याच वेळेला डेव्हलपमेंटच्या नावाखाली बरीच जंगलं कापली जातात. त्या माणसांना घर नसतं, त्यांना मुळात मी तर म्हणतो त्यांच्याकडे आधार कार्ड पण आहेत की नाही माहिती नाही, त्यांना भारताचं नागरिकत्व आहे की नाही हे पण माहिती नाही, पण त्यांच्यावरही अत्याचार होतात. मग ते त्यांच्या फोक लँग्वेजमध्ये ते काही ना काहीतरी म्हणतील का नाही म्हणतील, ते म्हणतील ना. मग ते जेव्हा त्यांचं म्हणणं ॲटलिस्ट ते काहीतरी म्हणतील. आपल्याला जर आपला हात जर दारामध्ये किंवा कशा खाली आला तर आपण ओरडतो. म्हणजे आता हैदराबादमध्ये जेव्हा जंगल कापले त्यावेळेला तुम्ही बघितलं असेल मोरांचा आवाज येत होता. तो मोरांचा आवाज वॉज ऑल्सो अ काइंड ऑफ विद्रोह. म्हणजे हे रॉंग होते, ते रडतात. मला वाटतं दुःख प्रकट करणं किंवा स्वतःची बाजू मांडणं ह्याला विद्रोह ती माणसं म्हणतात, की ते म्हणतात तो विद्रोह करतोय, तो म्हणजे तो नेगेटिव्ह त्याला बनवतात. पण तो विद्रोह मला असं वाटतं की ते हक्काचा आवाज असतो की हा माझा हक्क आहे.
म्हणजे साडा हक एथेरक म्हटलं तर आपल्याला मस्त वाटतं, हम्म. हे ऐकायला चांगलं वाटतं, आपण पबमध्ये ऐकतो, सगळीकडे ऐकतो, अरे क्या गाणं बनाया है रेहमानजीने. पण हेच जर एक गरीब माणूस म्हणतो की अरे आमची जागा आहे, हे आमचं आहे, आम्हाला पाणी द्या, तेव्हा आपण म्हणतो अरे हे विद्रोह करतात, हम्म. हे नक्षलवादी आहेत किंवा हे वॉटेवर असं काही 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 एकमेकांना नावं ठेवली जातात. मला असं वाटतं विद्रोह कशासाठी होतोय, हम्म. जर तो जगण्यासाठी आहे तर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. हम्म. जर त्याच्या हक्कासाठी आहे तर तो ऐकला पाहिजे, ना की त्याला नेगेटिव्ह म्हणून गोळ्या झाडायच्या, कारण का त्या झाडलेल्या गोळ्या परत आपल्या सोसायटीवरती येतात. पण जेव्हा आपण संगीताविषयी बोलतो त्यावेळेला किंवा जी एक चळवळ आहे, भीम चळवळ आहे, भीम गीतं सादर केली जातात, अशामध्ये आपण युरोपियन कंट्रीजकडे बघितलं किंवा युरोपियन खंडामध्ये बघितलं तर तिकडे त्या त्या चळवळीचे बँड आपल्याला दिसतात. पण आपल्या इथे भीम चळवळ किंवा जे काही अन्याय आहे त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणारा जो एक समाज आहे, एक जमात आहे, तसे काही बँड आपल्याला दिसत नाहीत. काय होतं ना की मी तेच म्हणेन की ज्याही वेळेला खऱ्याची बाजू मांडणारा आवाज जेव्हा जेव्हा आला तेव्हा तेव्हा त्याला अपोज करण्यात आला. म्हणजे बाबासाहेब इतक्या डिग्र्या घेऊन इतकं माणसांसाठी भारतासाठी बोलले, पण त्यांना मग एका जातीपुरतं बंदिस्त ठेवण्याचा प्रयत्न झाला. तसाच ज्याही वेळेला कोणताही व्यक्ती बँड म्हणा किंवा कुठलाही समुदाय जेव्हा त्याची बाजू मांडतो तेव्हा जो समुदाय त्याच्यावरती अत्याचार करतो तो त्याला दाबण्यासाठी त्याला नेगेटिव्हच पोर्ट्रे करतो. म्हणून आपल्याकडचे म्हणजे तुम्हाला माहिती असेल फक्त भारतातच नाही तर सगळीकडे बॉब मार्ली असेल किंवा आपल्याकडे असतील किंवा असंख्य जागेला जेव्हा जेव्हा ज्याने ज्याने हक्काची गोष्ट मांडली तेव्हा तेव्हा त्याला विद्रोही म्हणून सांगून त्याला संपवण्यात आलं. कारण का जर तो आवाज बाकीच्यांनी ऐकला, म्हणजे आपल्याकडे कलबुर्गी असतील किंवा डॉक्टर पानसरे असतील, असे असंख्य दाभोळकर असतील आणि असे असंख्य रायटर्स म्हणा किंवा नामदेव ढसाळ. म्हणजे आत्ता एकाने विचारलं की हम नामदेव ढसाळ को नहीं पहचानते, नामदेव ढसाळ कौन है नामदेव ढसाळ. तर मला असं वाटतं की ज्या माणसाला सरकारने ही पदवी दिली आहे त्यांना, तर त्या माणसाला तुम्ही ओळखत नाही. तर मला असं वाटतं की काही मुद्दामून काही गोष्टींना टाळलं जातं, काही गोष्टींना पुढे आणलं जात नाही. पण बाबासाहेब परत तेच म्हणतात की खुदी को कर बुलंद इतना की हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. बरोबर. तर ते म्हणतात की तुम्ही स्वतःला, म्हणून ते बुद्धिझम फॉलो करतात आणि ते म्हणतात की अतदीप भव, तू स्वतः इतकं प्रज्वलित हो की जगामध्ये प्रकाशमान तू सगळं वातावरण केलं पाहिजे आणि सगळा अंधकार दूर केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. संविधानाची निर्मितीमध्ये त्यांचं एक महत्त्वाचं योगदान आहे. बऱ्याचशा कायदे असतील किंवा लोकांचे जे हक्क आहेत हे सगळं त्यांना मिळालं पाहिजे यासाठी ते झगडत राहिले त्यांच्या आयुष्यभर. तसं जीवनसुद्धा त्यांनी जगलं आहे. पण याच्यामध्ये आणखी म्हणजे जाता जाता शेवटची काही मिनटं आपल्याकडे आहेत, त्याच्यामध्ये एकतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना क्रिकेटमध्ये रस होता, त्याच्यानंतर मग कमोडिटी मार्केट असेल त्याच्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगीतामध्ये सुद्धा त्यांना रस होता. हे त्यांच्या जवळचे जे लोक आहेत ते सांगतात, कारण शेवटच्या काळामध्ये ते व्हायोलिन वाजवायचे एकांतामध्ये, अशाही काही गोष्टी ऐकलेल्या आहेत. बरोबर. बाबासाहेबांनी, म्हणजे मला एक किस्सा आठवतो, वाचनात माझ्या आलं होतं की बाबासाहेबांनी धारवाडमध्ये आपल्या बिशन सिंग बेदी त्यांच्या आधीचे जे क्रिकेटर होते, त्यांचं पेहरवाल आय गेस नाव होतं, बालो असं काहीतरी नाव होतं, तर त्यांचा सत्कार बाबासाहेबांनी केला होता. अच्छा. की ते चमार समाजातून होते आणि त्यांनी कितीतरी परिस्थितीमधून ती जागा गाठली असेल क्रिकेटमध्ये त्यावेळेला, त्या काळी. तर त्यांनी त्यांचा सत्कार केला होता बाबासाहेबांनी. तो सत्कार ह्यासाठी केला होता की एक व्यक्ती सगळ्या गोष्टींना भेदून त्याच्या कलेवरती, त्याच्या स्पोर्ट्समॅनशिपमुळे तो तिथे पोचला, म्हणून तो एक सत्कार त्यांनी त्यांचा केला होता. आणि बाबासाहेब जे जे चांगलं समाजासाठी आयडल माणूस घडेल किंवा जे काही चांगल्या गोष्टी होऊ शकतात त्यासाठी ते नेहमी अग्रेसर राहिले, कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणताही असो तो. म्हणून बाबासाहेबांनी, आता म्युझिकलबद्दल बोललं तर बाबासाहेबांनी स्वतःचे छंद, बाबासाहेबांनी म्युझिक, व्हायोलिन किंवा तबला, ह्या दोन्ही गोष्टी बाबासाहेबांनी शिकल्या आणि ते नेहमी प्रयत्नही करायचे की ते, आणि तुम्ही त्यांच्या जनरेशन, त्यांच्या पुढच्या जनरेशनमध्ये देखील बघाल की त्यांच्या जनरेशनमध्ये देखील ते आहे म्युझिक प्रेम. कारण का जेव्हा केव्हा मी प्रकाश आंबेडकर सरांना भेटलो किंवा सुजात आंबेडकरांना भेटलो तेव्हा आम्ही ह्या सगळ्या गोष्टीवर तर बोलतोच, पण म्युझिकवरती पण आम्ही बोलतो. त्याचबरोबर बाबासाहेब क्रिकेटबद्दल, आता IPLचं जसं प्रेम आहे, बाबासाहेबांना तुम्ही जर ऑटोबायोग्राफी वाचली तर त्यांचं क्रिकेटबद्दलचं नॉलेज, त्यांचं प्रेम त्याच्यामध्ये बरंच आहे. म्युझिकबद्दलचं प्रेम, कारण बाबासाहेब काय म्हणतात की माझी 10 भाषणं
पेक्षा एका शाहिराचं एक गाणं तितकं प्रभावशाली आहे. म्हणजे तो जिस्ट आहे. बाबासाहेबांना आता आपण जे म्हणतो ना की ऑडिओ व्हिज्युअल माध्यम, बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं की मी 10 भाषणं देईन, त्याच्या बदल्यात जर एक माझा सारांश जर एका कवीने, एका गीतकाराने, एका शाहिराने सांगितला तर तो माणसांपर्यंत पटकन पोचतो. म्हणजे आज टी व्हीवरती बाबासाहेबांचे गाणे जेव्हा वाजतात तेव्हा बरीच लोक आम्हाला सांगतात की शिंदेशाही परिवारामुळे बाबासाहेबांची गाणी टी व्हीवर गेली आणि आम्हाला खूप अभिमान आहे तुमचा. तर आम्ही त्यांना म्हणतो की बाबासाहेबांमुळे शिंदे परिवार टी व्हीवर आहे. वा, खूप छान. आणि आता शेवटचं एक गाणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित, कारण एवढी सारी गाणी ऐकलेली आहेत, त्याच्यानंतर एवढं सगळं ऐकलंय आणि मला वाटतं की 1 तास खूप कमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलण्यासाठी किंवा त्यांच्यावर आधारित जी गाणी आहेत, त्यांच्या जीवनावर आधारित बरोबर. ती ऐकण्यासाठी. तर एक शेवटचं गाणं ज्याच्यातून आपण आदरांजली अर्पित करू शकू. मला वाटतं बाबासाहेबांना एक गाणं म्हणजे खूप माझं पहिलं गाणं होतं सगळ्यात, जे मी लिहिलं, संगीतबद्ध केलं आणि ते उत्कर्ष आदर्शची सुरुवात जिथून झाली, जे आजही सगळ्या जयंतीमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. ज्याचा रुबाब राजेशाही सुटा बुटात रोजच राही, ज्याचा रुबाब राजेशाही सुटा बुटात रोजच राही, जगात गाजा वाजा, ज्याचा जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा, ज्याचा जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा. वा, खूप छान. तसं तर मला असं वाटतं की जयंतीच्या वेळेला असेल किंवा इतरही वेळेला भीमगीतं आपण ऐकत असतो, पण शिंदे घराण्यातील एक व्यक्ती ज्यांनी शिंदेशाही लोकांसमोर आणलेली आहे, मांडलेली आहे, भीमगीतं मांडलेली आहेत आणि त्यांनी येऊन अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणं, तेवढ्याच आत्मीयतेनं त्यांचे विचार इथं मांडणं आणि सुरांच्या माध्यमातून ते प्रेझेंट करणं एक विशेष होतं माझ्यासाठीही आणि आपल्या प्रेक्षकांसाठीही. त्यासाठी खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि एवढे छान गप्पा मारल्या त्याबद्दल. थँक्यू. थँक्स अ लॉट. जय भीम. आणि यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.